जायाचे शरीर जाईल क्षणात, काहा गोपीनाथ पावेची ना। तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा। अनाथ अज्ञान कोणी नाही, त्याला पायापे विठ्ठला ठेवी मज। तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा। तुका म्हणे ऐशी करा निर्वण, मग तो रक्षण करील माझे। तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। तुकरे चरण संताजिया, तुकरे चरण संताजिया। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। चरण संताजिया, चरण संताजिया, तुकरे चरण संताजिया। इष्टिकायां समपदं तिष्ठन्तं पुरुषोत्तमं, जघनस्थकरद्वन्द्वं क्षुल्लकादाममेखलं। सव्यासव्यकरोद्भासी पद्मशङ्खं विभूषणं, दरहासं स्मेरमुखं शिक्यस्कन्धं दिगम्बरं। सर्वालङ्कारसंयुक्तं ब्रह्मादिगणसेवितम्। महानामधारक संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबराय परमात्मा पांडुरंग समचरणी आणि संत चरणी नमस्कार करतात। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची। पहिला नमस्कार पांडुरंगाला आणि दुसरा नमस्कार सर्व संतांना तुकोबाराने केलेला आहे। पांडुरंगाची आणि संतांची कृपा झाल्यावरती कथेचा विस्तार होतो अशी धारणा आहे तुकोबाराची। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। बाबाजी चैतन्य सद्गुरूचा तुका नावाचा दास आहे। त्यांच्या कृपेने मी बोलतो, त्यांच्या कृपेने कथेचा विस्तार होतो असं तुकोबाराय सांगतात। पुण्यस्मरणाच्या निमित्ताने वैकुंठवासी गोविंदराव विठ्ठलराव शिंदे यांचं प्रथम पुण्यस्मरण उद्या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी, त्यानिमित्ताने श्री लक्ष्मण हरिश्चंद्र राऊतराव यांच्या वतीने आणि ग्रामस्थ अंदलगावकर भजनी मंडळी, शिंदे परिवार, राऊतराव परिवार, समस्त वारकरी वैष्णव विनेकरी टाळकरी मृदंगवादक गुणीजन गायकवादक आबालवृद्ध माता भगिनी भक्तराज हनुमंतरायाच्या सानिध्यामध्ये एक तासभराची चिंतन सेवा करत आहोत आपण। ते वास्तुशांतीच्या नंतर आपली परत भेट होते। मधल्या काळामध्ये थोडंसं वातावरण आणि भजन नाही, कीर्तन नाही, परमार्थ नाही, वारी नाही, दर्शन नाही, देवधर्म नाही, अशा घरगुती सगळ्यांनी परमार्थ केला, पण असा सार्वजनिक परमार्थ करत असताना आज आपण एकत्र आहोत। हा अभंग जवळपास पाठातील आहे। मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर त्या देहाला एके दिवशी जाणं आहे। जायाचे शरीर, हे शरीर जाणारं आहे, जाईल क्षणात, कुठल्या तरी क्षणात ते जाईल। भविष्याचं बोलतात तो खूप बरं आहे। मग देव प्राप्त झाला पाहिजे। मनुष्य देह कशासाठी आहे त्याचा हेतू संतांनी सांगितलेला आहे आपल्याला। मनुष्य देह का मिळाला? देवप्राप्ती हा उद्देश असला पाहिजे मनुष्य जन्माचा। बाकी सगळं मिळवता येतं, परंतु अत्यंत प्रयत्नाने परमात्मा प्राप्त झाला पाहिजे। आणि तो परमात्मा ज्यांना प्राप्त झालेला आहे असे संत महात्मे, त्या संतांच्या समोर तुकोबाराय बोलतात, तुम्ही संत सारे कृपेचे सागर। सारे म्हणजे सर्व संत महात्मे। तुकोबारायच्या समोर जे संत हजर होते
400 वर्षापूर्वी 350 वर्षापूर्वी त्या सर्व संत महात्म्यांना तुकोबाराय बोलतात की तुम्ही संत कृपेचे सागर आहात. माझा एक निरोप आहे, तुमचं दररोजचं जाणं येणं बसणं उठणं आहे देवाच्या दरबारामध्ये, त्या परमात्म्याला एक माझा निरोप आहे. तो देवाला निरोप माझा सांगा. निरोप हा फार फार म्हणजे अत्यंतिक महत्त्वाचा निरोप आहे. सांगितलाच पाहिजे, लक्षात राहिलं नाही, ध्यानातच नव्हतं असं नाही चालणार, सांगितलंच पाहिजे. सांगा देवाला हा माझा निरोप सांगा. निरोप म्हणजेच नमस्कार सांगा, माझे विचार सांगा, माझं मनोगत सांगा. अनाथ मी अनाथ आहे, अज्ञान मी अज्ञानी आहे. काहीच येत नाही आम्हाला तर आम्ही स्वतःला शहाणे समजतो. आणि ज्यांनी एवढा परमार्थ अखिल महाराष्ट्रासहित विश्वाला दिला ते तुकोबाराय स्वतःला अनाथ म्हणून घेतात आणि ते तुकोबाराय स्वतःला अज्ञान म्हणून घेतात. आपण बसतो का तुकोबारायच्या तुलनेमध्ये हे सर्वांनी स्वतःला विचारायचं आहे. काही प्रश्न स्वतःलाही विचारत जा. मी अनाथ आहे, मी अज्ञान आहे. आणि अनाथ आणि अज्ञान व्यक्तीला सांभाळण्याची कृपेची गरज असते. अनाथ असल्यामुळे मला तुमच्या पायाजवळ ठेवून घ्या आणि अज्ञानी असल्यामुळे कृपा करा. पाया पे विठ्ठला ठेवी मज. निरोप काय सांगायचा आहे की ते कोणीतरी देहूकर तुकोबाराय आहेत, ते स्वतःला अनाथ समजतात म्हणून त्यांना सांभाळा आणि ते स्वतःला अज्ञानी समजतात म्हणून त्यांच्यावर कृपा करा. अज्ञानी व्यक्तीला कृपेची गरज असते आणि अनाथ व्यक्तीला कोणीतरी सांभाळणार असला पाहिजे. या दोन गोष्टी माझ्या निरोपात आहेत, फार काही नाही बाकीचं. मी अनाथ आहे आणि मी अज्ञानी आहे. याच्यात काही बदल करू नका, तुमच्याही पदरचे शब्द घालू नका, माझेही दिलेले त्यात वाढवू नका आणि यातले काही कमी करू नका. एवढे दोनच शब्द सांगायचे की अनाथ अज्ञानी असलेल्या तुकाराम महाराजांना तुम्ही सांभाळा, कृपा करा. अशा पद्धतीने तुका म्हणे ऐशी करा निरवन. निरविणे म्हणजे सुपूर्द करणे, बरं का. अनाथ व्यक्तीला कोणाची तरी हवाली करावं लागतं, अज्ञानी व्यक्तीला कोणाची तरी हवाली करावं लागतं. या दोन व्यक्तीला जगामध्ये सांभाळण्याची कृपा करण्याची गरज आहे. अशा पद्धतीने माझी निर्वानिरव करा. ऐशी करा निर्वण, मग तो भविष्यात मग तो रक्षण करील माझे. मला कोणीतरी सांभाळलं पाहिजे, माझं कोणीतरी रक्षण केलं पाहिजे. तुकोबाराय बोलतात का मी हे दुसऱ्या कोणासमोर मांडत नाही, मी तुमच्यासमोर मांडतोय कारण तुम्ही संत आहेत. तुम्ही संत सारे कृपेचे सागर. निरोप हा फार सांगा देवा विठ्ठला. शरीर जाईल
जायाचे शरीर जाईल जनात जायाचे शरीर जाईल जनात जायाचे शरीर जाईल जनात महागोपीनाथ पावे गेला महागोपीनाथ पावे गेला तुझे संत तुझे गोपीनाथ पावे गेला गोपीनाथ पावे गेला तुझे संत तुझे तुम्ही जायाचे शरीर जाणारं शरीर आहे. गेलेल्यांच्या बद्दल आपण पुण्यस्मरणाचं आयोजन केलेलं आहे. वर्ष श्राद्धाच्या पूर्वसंध्येला ज्येष्ठ अमावास्या उद्या आहे आणि 1 वर्ष पूर्ण होत आहे वैकुंठवासी गोविंदराव विठ्ठल शिंदे यांना. त्या प्रित्यर्थ या कार्यक्रमाचं आयोजन आहे. मनुष्याचा मृत्यू झाल्यानंतर 10वा 13वा 14वा करण्याची प्रथा आहे, पण 1 वर्षानंतर पुण्यतिथी साजरी करतो आपण. त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. शास्त्रीय शब्द वर्ष श्राद्ध आहे, त्याला आता आपण पुण्यतिथी म्हणायला लागलो. वारकरी संप्रदायातला हा शब्द आहे पुण्यतिथी. कोणी पुण्यस्मरण म्हणतो, पण धर्मशास्त्र त्याला वर्ष श्राद्ध म्हणतं. आणि 1 संवत्सरानंतर त्या व्यक्तीला दुसरा जन्म मिळतो. तो कोणता मिळतो माहीत नाही, पण 1 वर्षानंतर तो दुसऱ्या जन्माला प्राप्त होतो. कोणी मोक्षाला जातं, कोणाला जन्म प्राप्त होतो, कोणाला सद्गती मिळते, कोणाला अधोगती मिळते. ती अधोगती चुकवण्यासाठी नामस्मरण, अन्नदान या सगळ्या गोष्टी आणि पुत्रधर्म म्हणून पुढच्या पिढीला सांगितलेल्या आहेत. जीवतो वाक्य करणात मृता हि भूरी भोजनात गयायाम पिंडदानाच्य त्रिभिर्पुत्रस्य पुत्रदा. जे कोणी हा कार्यक्रम साजरा करतात त्यांच्यासाठी कर्तव्य आहे गेलेल्या व्यक्तीचा उद्धार करण्यासाठी. जिवंतपणे सेवा करावी, मृत्यूनंतर अन्नदान करावं. आणि तीर्थयात्रेला तुम्ही कदाचित गेलात तर गयेला गेल्यानंतर पिंड प्रदान करावं असं धर्मशास्त्र सांगतं. पिंडपदावरे दिला पोलिया दिला पोलिया करे पोलिया करी पदावरी दिला पोलिया करी दिला पोलिया करी दिला पोलिया करी पदावरी गिरा पिंड पदावरे गिरा जिवंतपणी सेवा करायची बरं का, लक्षात ठेवा. कीर्तन ऐकायला येणारे, कीर्तनाला उभा राहिलेली व्यक्ती, कीर्तनकाराला साथ देणारी व्यक्ती, या सर्वांच्यासाठी, लहान मुलांना नाही कळलं तर त्यांच्यासाठी नसेल कदाचित, पण या सर्वांच्यासाठी एक जिवंतपणी प्राधान्यक्रम कशाला आहे? जिवंतपणी सेवा करायची. ऐका, नंतर मृत्यूनंतर अन्नदान ते इतक्याच माणसांना करावं लागतं असंही नाही. तुम्हाला 1 व्यक्ती घडला तरी चालतं. जुन्या काळात 1 पित्र जीव घालत असत माणसं, तुमच्या ऐपतीप्रमाणे, तुमच्या परिस्थितीप्रमाणे. ऐका, पितृतिथीच्या दिवशी
आई वडिलांची आठवण जरी केली तरी ते तृप्त होतात. त्यांना पाणी जरी दिलं, त्यांच्या नावाने एखाद्या व्यक्तीला पाणी जरी दिलं तर ते तृप्त होतात. अमुकच पदार्थ करावा लागतो असाही दुराग्रह नाही, असाही हट्ट नाही धर्मशास्त्राचा. लक्षात ठेवा. म्हणून धर्मशास्त्राने हे सांगितलेलं आहे आपल्याला, अन्नदान करा. एखाद्या व्यक्तीला जरी तुम्ही भोजन दिलं, भूरी भोजनात, गोडधोड करतोच आपण, कढीवडी करतो, त्याच्याबरोबर पुरणाची पोळी सुद्धा दिली जाते पितराला. आता नुकती बालुशाही, गुलाबजामुन, काय वेगवेगळे पदार्थ अलीकडच्या काळामध्ये जसे सहज शक्य होतील बनवणाऱ्याला जेवढे येतात त्यातला एखादा पदार्थ आपण गोडधोड करतो, भूरी भोजनात. आणि मग नंतर कदाचित तुम्ही तीर्थयात्रेला गेलात, हे कर्मकांडातल्या लोकांच्यासाठी आहे बरं का. हे जे सगळं सांगितलेलं आहे 2 आणि 3 क्रमांकाचं, हे कर्मकांडातल्या लोकांच्यासाठी आहे. आणि सर्वसामान्य वारकरी विचारधारेतून जिवंतपणे सेवा करावी हे सांगितलेलं आहे. कोणी? तुकोबाराय सांगतात. तुकोबाराय बोलतात, मेल्या राखे दिस आणि ज्याले पण झाले ओस. जिवंतपणी सेवा करायची नाही, मेल्यावर म्हणतात 12 गाव जेव घातले. काय उपयोग आहे? जेवलं कोण? गेलेला उपाशीच गेला. आणि लोक म्हणतात 12 गाव जीव, 100 गावचे घातले तरी काय उपयोग आहे? तुम्ही किती गाव घातले याला किंमत नाही, जाणारी व्यक्ती तृप्त होऊन गेली का? म्हणून आपलं कुठं चुकतं याचा परामर्श, याचं आत्मचिंतन आपण अंतर्मुख होऊन करणं गरजेचं. ती व्यक्ती कुटुंबातली कशी असो, तिचा स्वभाव दुःस्वभाव असेल, वाईट स्वभाव असेल, पण ती तुमच्यासाठी वडील आणि आई म्हणून पूज्य आहेत. त्यांची सेवा करायची, त्यांना वेळेवर जेवू घाला, त्यांना वेळेवर जे त्यांना पोशाख लागतात, कपडे त्याप्रमाणे त्यांच्या शरीरयष्टीप्रमाणे ते द्या. त्यांच्या आशा काय आहे, त्यांच्या इच्छा काय ते विचारायचा, विचारपूस करत जा. दिवसातून एकदा म्हाताऱ्याला काय चाललंय, बरं आहे का, दुखतंय खुपतंय का. आता सेवा करायची गरज नाही, खूप मोठे मोठे दवाखाने तिथं सगळे परिचार वगैरे असतात सेवा करण्यासाठी. तुम्ही स्वतःहून काही सेवा करता का? स्वतः सेवा आणि शुश्रूषा यामध्ये फरक आहे. औषध देणे, गोळ्या देणे, सलाईन लावणे याला शुश्रूषा म्हणतात, पण त्यांच्या वचनात राहणे याला सेवा म्हणतात. मग तुम्ही कोणतं करता या दोन्हीपैकी ते तुम्ही स्वतःला विचारायचं. असं आहे. सेवा म्हटलं की त्यांच्या वचनात राहणे, सेवा म्हटलं की त्यांच्या आज्ञेत राहणे, सेवा म्हटलं की त्यांच्या विचाराप्रमाणे वागणे. म्हातारे माणसं का नाराज असतात? आमचं कोण ऐकायले बाबा म्हणतात का नाही ते बघा तुम्ही. आमच्या काय हातात आहे? खरं तर 7-12वर म्हातारा असतं का नाही, पण तरी सुद्धा म्हणतात ते आमच्या काय हातात आहे. विचारून सांगतो पोराला म्हणतंय. एकेकाळी पोरगं म्हातारला विचारून जात होतं घराच्या बाहेर, पण ते काय म्हणतात आता? तुम्ही काय म्हणता? आलो का विचारून बाबळगावून पोरासोरांना सगळ्याला सांगून येत जा. असं आमच्या काय हातात आहे म्हणतात माणसं, म्हणजे नाराज आहेत ते. आणि कुठल्या देवाला प्रसन्न करता तुम्ही? घरातले जिवंत देव जर नाराज ठेवत असाल तर तुम्ही कोणत्या देवाला प्रसन्न करता? मग नव्हे जाखाई जोखाई माय राणी तुम्ही कोण्या देवाला प्रसन्न करता? की जो देव तुमच्याशी कधी बोलला नाही, ज्या देवाशी वार्तालाप नाही, ज्या देवाची बातचीत नाही, त्याला तुम्ही देव म्हणता आणि त्याला संतुष्ट करण्याचा जन्म प्रयत्न करता. आणि खरे देव उपाशी राहतात, खरे देव नाराज आहेत, खरे देव खिन्न आहेत, घरामध्ये दुःखी आहेत. आणि ह्या देवाला जर तुम्ही दुःखी ठेवत असाल तर तुमच्या घरात कधीच बरकत येत नाही. लक्षात ठेवा. बरीच माणसं अशी आहेत, अत्यंत जमीनदार आहेत, पैसेवाले आहेत, पण कशाला पैशालाच पैसा लागणार. अरे मग लावून ठेव ना चिटकून त्याला, असं म्हणतात माणसं. पैशाला पैसा लागणार का लागत नाही? आपल्या घरातली ज्येष्ठ मंडळी, आई वडील आजोबा आजी जर असंतुष्ट असतील, उदास असतील, खिन्न असतील, दुःखी असतील तर त्या घरामध्ये बरकत कधीच येत नाही. असं आहे. मग कुठं तर जाता, ह्याला काहीतरी दाखव, त्याला काहीतरी दाखव, त्याला काहीतरी म्हण, ह्याला काहीतरी म्हण, त्याला विचार, ह्याला विचार, असं करतो आपण. असं ह्याचं कवाळ आणून बांध, त्याचे लिंब जाणून बांध, कोणाचा गड्डाच बांध, कोणाचा दोरा, असं करता तुम्ही. हे परिणाम कशाचे आहेत? हे परिणाम आई वडील असंतुष्ट असलेले परिणाम आहेत. आहा कटा त्याचे करीती पितर पुत्र पुत्र
पुत्र झाला पुत्र झाला बऱ्याच कुटुंबामध्ये बऱ्याच जणांशी वडिलाशी दुश्मनी असते. पुत्र तो होईल पित्याचा वैरी, नाथबाबांनी सांगितलेला आहे. 500 वर्षापूर्वी पैठण मधला अभंग आहे हा. पुत्र तो होईल पित्याचा वैरी. बापात आणि मुलातच दुश्मनी असेल असं होतं, घडतं असं. काही माणसं संपत्ती गोळा करतात. सगळ्या मुलावर समान प्रेम असावं का नाही? काही फार म्हातारी हिकमती असतात, एकाचाच पुळका असतो असं. बाकीच्याला दुसऱ्याला पाण्यात बघायचं, दुजेपणा करायचा, दुस्वास करायचा. इथं तसं नाही कोणी. तिकडे आमच्याकडचं सांगतोय मी तसं. कोणी ओढून घेऊ नका अंगावर स्वतःच्या. असं घडतं बऱ्याच ठिकाणी आणि इथं चुकतं मुळामध्ये. हो, अहो लेकरं बाळ व्हावे म्हणून किती लोक खेटे घालतात, नवसं आहे असं करून संतती प्राप्त व्हावी म्हणून. आणि संपत्ती जमा करायची आणि जमा केलेली संपत्ती असू द्या, ते त्याचं काम करते. स्वर धरून बघायला ते म्हणजे मधल्या काळामध्ये कोणाचं विसरले का, प्रमाण विसरले का, काही आपलं असं हा सच्च चेक करायला ते. हा, पुन्हा नामाचा गजर आमचा नामदेव आहेच. पुन्हा चांगले प्रमाणात ते म्हणा शूटिंग चालू आहे. नामा बसलेलाच आहे आमचा नामा म्हणे. असं नामाचा गजरवर येते आता ते. साचवूनी मरे धन लावी पोराशी भांडण. संपत्ती जमा करायची आणि आपल्याच लेकरात भांडणं लावून जायचं मरून. असं आहे. मग शेजारचे मध्ये लय गमतीचं होतो म्हातार, पोरातच भांडणं लावून मेलं. नाही नारायण तुका म्हणे स्मरला. असलेली संपत्ती समान वाटून द्यायची. हलका भारी होत असेल, उडान होत असेल बरं का. कुणाला आरसाडाचं असलं तर कुणाला बरडाचं, कुणाला खारीचं असलं तर कुणाला मळ्याचं, असं फरक असेल. कुणाला बदल होत असेल थोडाफार, त्याच्यात काही कमी जास्त. कोणाला 10-12 एकर कमी जास्त फरकात दिली जात असेल की. व्यवहारात तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहेत खरं तर. परंतु आपल्या संततीमध्ये भेद करायचा नाही करणाऱ्याने. आणि आपल्या आई वडिलांमध्ये आपण भेद करायचा नाही. आई वडील दुःस्वभावी असतात, कुणाचे वाईट स्वभाव असतो, क्रूर असतात, काही दुष्ट असतात, समजून घेत नाहीत माणसं कुटुंबाला, अशीही माणसं असतात. असते एखादीची सासू विचित्र स्वभावाची असते, पण तिच्यासोबत दुश्मनी धरायची नाही. तिने मेल्यावर संसार कोणाचा आहे? मालकीन तुम्हीच की. मग थोडा दम धरायचा आपण, थोडासा धीर धरायचा. असं आहे. त्यांच्या मरणाची वाट बघायची नाही, सेवा करायची त्यांची. त्यांच्या सेवेतून संतुष्टी मिळते. आपल्या पोटच्या लेकरांना समाधान लागा वाटत असेल तर बिनदिक्कत अगदी इच्छा नसताना सुद्धा तुम्ही आपल्या पुढच्या पिढीला समाधान लागण्यासाठी त्या कुटुंबातल्या ज्येष्ठ व्यक्तींची सेवा शुश्रूषा करायची. सेवा म्हणजे वचनात राहणे आणि शुश्रूषा म्हणजे वेळेवर औषधं देणे, सासूची साडी धुवून देणे, बापाचं धोतर धुणे. हे आपण हे करा. पत्नी कोणाची अनुकूल नसेल, करत नसेल तर स्वतःच्या बापाचं धोतर आपण धुवायला हरकत नाही. लक्षात घ्या. ती सेवा घडते आपण. पण संतुष्ट ठेवायचे कुटुंबातले माणसं. कुटुंबात एक जरी माणूस दुःखी राहिला तर पुढच्या पिढीला शांती लाभत नाही, पुढच्या पिढीला संतुष्टी प्राप्त होत नाही. उदाहरण आहे जगाच्या पाठीवरती. हो, अनेक मोठमोठ्या राजे रजवाडे लोकांचे जे घराणे आज नामशेष आहेत. लक्षात घ्या तुम्ही. आज हे घराणे होते असं सांगतो आपण, राजे रजवाडे लोकांचे ते नामशेष आहेत. कारण काय त्याचं? त्या कुटुंबात सेवा घडली नाही. लक्षात असू द्या, त्या कुटुंबामध्ये शुश्रूषा घडली नाही. हो, हे कार्यक्रम नाही केले तरी चालतंय, आम्हाला नाही बोलवलं तरी चालतंय, पण मनुष्य धर्मातलं जे कर्तव्य आहे, पुत्रायते इति पुत्र, आपल्या आईबापाची अधोगती टाळणे हाच खरा पुत्रधर्म आहे. माझा बाप अधोगतीला नाही गेला पाहिजे आणि माझी आई अधोगतीला नाही गेली पाहिजे. याच्यासाठी जेवढं करता येईल तेवढं करा तुम्ही. तुमचे अट्टहास सायास दुसऱ्या गोष्टीसाठी असतात, प्रपंचातल्या गोष्टीसाठी असतात. कपडे भारी पाहिजेत, घर असावं, काहीच नाही. कुटुंबात एकही मनुष्य दुःखी राहणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. तुमच्या पिढीला समाधान लागतं. खूप पुष्कळ असून सुद्धा माणसं काही असंतुष्ट आहेत. असमाधानी जीवनामध्ये आत्ताच आपण प्रमाण घेतलं. आहा कटा, आमच्या हनुमंतराव काकांनी प्रमाण दिलेलं. आहा कटा त्याचे करीती पितर. पित्र तळतळ करतात, पित्र शाप देतात असं तुकोबाराय सांगतात. मी पदार्थ काही सांगत नाही, मला गाथेतलं जेवढं वाचून समजतं. गाथा मराठीत आहे, तुम्हाला मराठी भाषा कळते पण गाथा वाचत जा. ज्ञानेश्वरी 56 भाषा आहेत, कळायला कठीण आहे. ज्ञानेश्वरी कळत नसेल तर सर्व संतांच्या गाथेचं वाचन करा. सगळे अभंग मराठीत आहेत, आपल्याला मराठी कळते.
ज्ञानोबारांनी सांगितलेलं माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृताती ही पैजा जिंके. भाषेचा अभ्यास करा. आणि सोन्यासारखी माणसं निघून गेलीत, लक्षात ठेवा. आज काही घराने कुटुंब उद्ध्वस्त झालेत. माणसाची काय किंमत असते. थोडं बरं वाटायला की नाही आपण 4 माणसात येऊन बसलो. किती दिवस झाले तुम्हाला असं एवढं बसून? इतकं येऊन माणसात असं लांबूनच होते, साशंकित होते माणसं. घरच्या घरी नवऱ्याला रुमाल देताना सुद्धा असंच टाकाली होती मालकीन. माय काल रेणापूरला गेलते, बाजाराच्या गर्दीमध्ये जरा खोकलू लागते, कोरोना झाला असेल का असं. घरच्या घरी संशय होते माणसांचे. घरच्या घरी डिस्टन्स होते, दूर दूर एकमेकापासून दूर राहत होते. घरची माणसं जर एवढी दुरावतात, लक्षात घ्या. पण संतांनी सांगितलेलं सगळं अनुभवाला आलं का नाही? मागे संती जे जे होते सांगितले ते येऊ लागले अनुभवा. हो, हे सगळं नश्वर आहे, क्षणभंगूर आहे, कोणीच कोणाचं नसतं हे संतांनी सांगितलेलं आहे. हजारो वर्षापासून संत सांगतात, वेदशास्त्र पुराण सांगतात वर हात करून. आपल्याला ते कळत नव्हतं, पण या कोरोनाच्या कालावधीमध्ये आपल्याला कळलं सगळं. म्हणून मनुष्य जीवन काय असतं ते मनुष्य जीवन फार किमतीचं असतं. मनुष्य जीवन आणि मनुष्य शरीर हे अत्यंत किमतीचं आहे. हे शरीर बघा, ह्या शरीरातल्या प्रत्येक 10 इंद्रियाचा संघात आहे. दशेंद्रियाचा, पंच ज्ञानेंद्रिये आणि पंच कर्मेंद्रिये मिळून हा देह आहे असं आहे. म्हणजे प्रत्येकाचा देह वेगळा. 4 खाणीमध्ये देह निर्माण झालेले, जारज, उद्भिज, स्वेदज आणि अंडज. काही गर्भात जन्माला येतात. आपण आईच्या गर्भात जन्माला आलो. गाईचं वासरू गर्भात जन्माला येतं. कुत्रीचं पिल्लू गर्भात जन्माला येतं. घोडीचं शिंगरू, हरिणाचं शावक, त्याला जारज म्हणायचं. जरायुज, त्या जारामध्ये आणि लपेटलेलं ते जीवन, गर्भाशयामध्ये जन्म होतो, त्याची प्रसूती होते, त्याला जारज म्हणतात. उद्बीज, बियापासून आपण मूठ धरून पेरला, आता मूठ विसरून जाईल, कुण्या बोटानं सोडावं लागते चाळून, ते सुद्धा विसरून जाईल पुढच्या पिढीला. बी कोणत्या बोटानं सोडावं लागतं? काबर मधल्या, ऐका, बुक्का मधल्याच बोटानं लावावा लागतो. कुण्या बोटानं लावला? मधल्याच. वारकरी गाव समजायचं ते. बुक्का मधल्या बोटानं लावायचा, बरं का. बी सोडताना चाड्यावर हे मधलं बोट, ह्याला मध्यमा म्हणतात, लक्षात घ्या बरं का. बुक्का लावायला मधलंच बोट, बी सोडायला मधलंच बोट, आणखीन जपाच्या माळेचा मणी ओढायला मधल्याच बोटानं ओढायचं असतं. बघा, नामाची पेरणी सुद्धा मधल्याच बोटानं आहे. शेतातल्या उद्भिज बियाची पेरणी सुद्धा मधल्याच बोटानं आहे. आणि म्हणून बुक्का लावायला सुद्धा मधलं बोट, मध्य, हे दोन्हीकडले 2 सोडून मधलं घेतलेलं आहे. मधला मार्ग काढला संत महात्म्याने आपल्याला. या गोष्टी माहीत नाहीत, पुढच्या पिढीला माहीत असून काही गोष्टी सांगत असो संप्रदायातला. जुना महाराज म्हणतील वेडा वेडा बोळा म्हणतील, काय सांगाय. साधू संतांच्या ज्या परंपरा आहेत आपल्या, त्या परंपरा सांगणं गरजेचं आहे समाजाला. आणि म्हणून बियापासून जन्म होतो उद्बीज. घामातून जन्माला, उवालिखा कुठून जन्मतात? उवालिखा घामातून जन्माला येतात. दुर्गंधीतून जन्म होतो त्यांचा, घामातून, बुरशीजन्य वगैरे हे सगळं. आणि अंडज, पक्षी कशातून जन्माला येतात? पक्षी कुठे जन्मतात रे? पक्षी कुठे जन्मतात? बाकी सांगू द्या, माहित नाही म्हणा. भारतातल्या नाहीत लेखते. शाळात नाही ना 1 वर्ष झालं. पक्षी कशातून जन्मतात? अंड्यातून. कोंबडीचं काहीच नाही म्हणाले ते, मला तपासून बघायला. म्हणालेत का? बघा, लक्ष ठेवा. आमच्या जवळ युजीस तर तुम्ही घरच्या घरी लक्ष ठेवा. आता तिकडे पक्षी कशातून जन्मतात रे? मांडी घाल, मांडी घाल, मांडी. हा, कोणत्या अंड्यातून? शेंगाच्या. व्हेरी गुड. हुशार आहे, पण तिकडे बसलेला सांगून सुद्धा सांगायला यावं लागतं, हुशारी असते. काही जणाला सांगितलं तरी उगाच बघत ते बंगाल तोंडाकडे. तिनं ऐकून मस्त सांगितलं किंवा तिच्या स्वतःच्या बुद्धिमत्तेनं सांगितलं असेल. अंडज म्हणतात, अंड्यातून जन्म. 4 प्रकाराने जन्म धर्मशास्त्राने हजारो वर्षापूर्वी संशोधन केलेले आहे. आता तेच आहे, काही बदल नाही. माणसं म्हणतात आता कुठं पहिलं राहिले, काय नाही पहिलं. होय, मांजरावरी चालल्या का धनेगावकड? पहिलं काय? नदी तीच आहे, प्रवाह तोच आहे, सूर्य तोच आहे, चंद्र ते सगळं तेच आहे, काही बदल नाही त्याच्यामध्ये. आपल्याला बदल वागायचा असेल बदल वागू शकता, लक्षात घ्या. म्हणून मनुष्य देह याला नरशरीर म्हटलेलं आहे.
3 गोष्टी जगामध्ये दुर्लभ आहेत. दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय. यातल्या 2 गोष्टीचं चिंतन आहे या अभंगामध्ये. मनुष्यत्व नरदेह प्राप्त झालेलं आहे. नरदेह निधान लागले हाती प्राप्त झालेलं आहे. बरवे झाले आलो या जन्मासी. बरवे आलो या जन्मासी. जोडले मनुष्य देहायसे. जोडले मनुष्य देहायसे. महाराजे उत्तम राजे. महाराजे सर्व सुखासी पात्र होई दे. सर्व सुखाची होई दे. सर्व सुखासी होई दे. सर्व सुखाची पात्र होई दे. दिले इंद्रिय हात पाय. दिले इंद्रिय हात पाय. दिले इंद्रिय हात पाय. हरि दिले इंद्रिय हात पाय. परवे झाले आलो या जन्मासी. आलो या जन्माचे. मनुष्य देहायचे. थोडेच आहेत पण कामाचे आहेत आज सगळे बरं का. थोडे परी निरी. थोडेच आहेत पण कामाचे. काही पाठाचे आहेत, काही तालस्वराचे आहेत, काही नियमाचे निष्ठेचे आहेत, काही आवाजाचे षडजाचे, काही स्वराची साथ करायला आमच्या नागनाथ सारखे नाव. ते सगळ्याचे नाव ते पाठ आहेत बरं का, विसरलं नाही. बरवे झाले आलो या जन्माशी. उभं चालता येतं आपल्याला. गोरीलाही चालतंय पण थोड्या वेळ, त्याला सारखं चालता येत नाही. माकडे चालते 2 पायावर पण थोड्या वेळ. वानरही चालतंय पण थोड्या वेळ. कुत्रही चालतंय पण सर्कशीमध्ये थोड्या वेळ. पण माणूस 24 तास 2 पायावर उभा राहतो. हे सगळं पायच पाय आहे. माणूस उभं चालतो पण आडवं वागतो. त्याला काय करणार आता, नाही इलाज आहे. माणूस उभं चालतो पण वागतो आडवं. काय करावं हो का, आम्ही सरळच पण ती वाकडच वागायला पाहिजे. सगळं आडवंच वागायला म्हणतात. माणूस उभा सरळ चालतो पण वागतो आडवं जात ते. असं द्या, होईल सरळ कधीतरी होते येते. सरळ सुतावर कधीतरी येईलच की. असं होतं. अभ्यासाचे विषय महत्वाचे संत महात्म्यांनी सांगितलेले आहेत. आलो या जन्माशी मनुष्य जन्माशी जोड जोडली. तुमची बटव्यातली जोड इथंच राहते. बटव्यातली जोड. बटव्यात अनेक कप्पे असतात. पान सुपारी असते, तंबाखू असते, लवंगा असतात, विलायची असतात. पण मध्येच काय बंडल बी असतं पैशाचं, काही जुन्या माणसाचं. असं आहे. त्याला जोड म्हणायचं. नाही म्हणले का हो मुलीच्या लग्नाचं, नाही म्हणले महाराज जोडच झालं नाही. आणखी जाडा जोड असते. जोड तुम्ही किती जोड करून ठेवा, तुमच्या उतार वयापासून ती जोड कोणाची तरी झालेली असते. तुम्ही जेवढं स्वतःसाठी मिळवता ते कधी दुसऱ्याचं झालं ते तुम्हालाही कळत नाही. एवढ्या ओढातानी आपण जीवनामध्ये जे मिळवतो, मिळवायचं काय. सायास करीशी प्रपंच दिननिशी हरिशी न भजशी कोण्या गुणे. असा कोणता गुण असेल, तो दुर्गुण असेल का
दोष असेल का त्या गुणामध्ये की आपण हरीला भजत नाही, हरीची प्राप्ती व्हावी असं आपल्याला वाटत नाही. मनुष्य देह तेवढ्यासाठी दिलेले आहे. तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा देव दिला देह भजना गोमता, 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 तो झाला फाटा बाधिकेचा, झाला फाटा बाधिकेचा, तो झाला फाटा बाधिकेचा. देह दारू पिण्यासाठी दिला नाही, देह चोरी करण्यासाठी दिला नाही, देह व्यभिचार करण्यासाठी दिला नाही, देह निंदा करण्यासाठी दिला नाही, देह चाडी करण्यासाठी दिला नाही, देह कुकर्म करण्यासाठी दिला नाही. अहो सांगायलाच खरं आहे, पण देहाचाच अभ्यास माणसाला नाही. आपल्याला सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे, पण स्वतःच्या देहाचा अभ्यास नाही. देहामध्ये किती सांधे आहेत, किती हाड आहेत, किती नाडे आहेत माहित नाही आपल्याला. किती नाडे आहेत महाराज, शरीरामध्ये किती नाडे आहेत? 72,000 नाडे आहेत. किती? 72,000 नाडे आहेत. सगळ्या नाडीचा उगम नाभिकंदात आहे. 72,000 नाडे आहेत. आणि सगळ्यातली सूक्ष्म योगातली सुषुम्ना नाडी आहे. योगातल्या ज्या मुख्य इडा पिंगला सुषुम्ना, ती मुख्य सुषुम्ना सूक्ष्म चिंतनाची समाधी देवाच्या चरणापर्यंत जाण्यासाठी भगवत दर्शन करून देणारी ती नाडी. पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रियाचा हा देह आपल्याला प्राप्त झाला. मागुता हाची जन्म पावसी, पुन्हा मिळेल सांगता येत नाही. म्हणून खोटं बोलण्यासाठी नाही, लोकांचं वाईट करण्यासाठी नाही. माणसं तत्वज्ञानाची भाषा बोलतात पण वागत नाहीत. म्हणजे सांगणारे कामाचे का सांगून वागणारे कामाचे? वागून दाखवणार. तो का म्हणे करुणी दावी त्याचे पाय माझे जीवे. सांगणारे बोल घेवडे खूप आहेत जगाच्या पाठीवर, वागतात का? बोलतात तसं बोलणारे वागतात का? संतांचं काय ऐकतो आपण? वारी बंद आहे, मंदिर बंद आहे, सगळा परमार्थ बंद आहे, तरी संतांचे विचार आपण मानतोच का? ते त्रिकाला बाधित आहेत. त्याग आहे संतांच्या जीवनामध्ये. आमचं घरात कुणी ऐकत नाही. आमचं घरात कुणी ऐकत नाही. का ऐकत नाही? माणसाला जगात किंमत असते पण घरात किंमत नसते का? घरच्याला माहीत असतं ते किती दुर्गुणी आहे ती. जगात बोलतो माणूस मोठेपणाने, जगात किंमत मिळवतो माणूस, पण त्याला घरात किंमत नसते का? आपल्यातले अवगुण. मी अवगुणी अन्यायी किती म्हणून सांगू काही काही. अवगुण आहेत, स्वतःतले अवगुणी आपल्याला कळले पाहिजेत. पण मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झाला तो दुसऱ्याचं वाटोळं करण्यासाठी नाही, टोप्या घालण्यासाठी नाही, कोणाला लुबाडण्यासाठी नाही, कोणाला लुटण्यासाठी नाही. एखाद्या भोळ्या माणसाला आपण फसवत असताना भोळ्या माणसाला कळणार नाही हा आपल्याला फसवायला लागलेला आहे, पण फसवणाऱ्याला माहीत आहे मी त्याला फसवायला लागलोय म्हणून. परमात्म्याला माहीत आहे की हा त्याला फसवायला लागलेला आहे म्हणून. या जगामध्ये शहाणेच माणसं लोकाला फसवतात, चॅप्टर माणसंच लोकाला फसवतात. भोळ्या माणसानं कोणाला फसवल्याचं उदाहरण आहे एखादं? वर्तमानपत्रात बातमी आली कधी की फलाण्या गावच्या भोळ्या माणसानं फसवलं एक जणाला म्हणून, गंडा घातला एक जणाला, असं आलं कुठं? नाही. भोळा माणूस कोणालाच फसवत नाही. तशी तेवढी भोळीवीचं लेणं प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला देवाच्या चरणापर्यंत जाता येत नाही, लक्षात ठेवा. व्यवहारातला भोळेपणा वेगळा, पण परमार्थातला भोळेपणा म्हणजे प्रेमळ अंतःकरण, आणि ते निर्माण होण्यासाठी देवाच्या चरणाकडे आपल्याला जायचंय. त्या देवाचं कुतूहल आहे आपल्याला. देव पाहिला नाही आणखीन कोणी, साधू संत सांगतात म्हणून आपण त्यांच्या चरणावरती विश्वास ठेवतो. पण मनुष्यजन्म आपल्याला प्राप्त झाला, तो मनुष्यजन्म दुर्लभ आहे. 3 गोष्टी दुर्लभ, त्यातला मनुष्यजन्म दुर्लभ. दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम. मनुष्य देह दुर्लभ आहे, त्यात मला मोक्ष प्राप्त व्हावा, मुक्त व्हावं मी. एक क्षणभर तरी डोळे झाकून स्वतःच्या मुक्तीचा, स्वतःच्या मोक्षाचा विचार करा. वयाचा एक टप्पा आहे, त्या कुटुंबासाठी कमवायचा, कुटुंबासाठी जगायचा. स्वतःसाठी तुम्ही काय केलं? नाही तुझे पाय आठविले
भगवंताचे पाय आपण आठवत नाही, भगवंताच्या चरणापासून खूप दूर गेलो असतो. करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाचे पुरी वहावशी. जीवन जगत असताना आपण दुसऱ्यासाठी जगत जगत स्वतःसाठी जगलं पाहिजे. शेवटच्या क्षणासाठी आपल्या उद्धाराला कोणी येणार नाही. लाकडं आणून देतील, गौऱ्या आणून देतील, काड्याची पेटी देतील, कपडा देतील, गुलाल देतील, खोबर देतील, दांड्या देतील, कडवा देतील, पड वळतील, नाही सुतळी मिळते. आता सगळं रेडीमेड मिळतं, वैकुंठ धामाचं सामान सगळं. संत सांगतात लक्षात, हे सगळं मिळतं. त्या सगळ्या वस्तूची काळजी मरणाऱ्याला का मरणाऱ्याच्या मागे जिवंत असणाऱ्याला? कसं? एखाद्या गल्लीत मड पडलं, त्या मड्याची काळजी त्या मड्याला का जिवंत लोकाला? मरून तर बघा काय काय मिळतं, संत सांगतात. बघा तरी तुम्हाला जिवंत कुणी लाकूड देणार नाही. एखाद्या बाईच्या जळण्याच्या बाहेरला हात लावा, तुझ्यासाठी आणले का ग, लगेच म्हणते ती मधून. तेवढं वन करीत जाऊन तेवढ्या उन्हाचं जाऊन आणले, मटी शहाणी निघाली, ठेव देता, हात लावायचा नाही मला विचारल्याशिवाय, तुराटी घेऊ देत नाही. असं आहे. पण त्याच गल्लीत जर माणूस मेलं, आणि जी बाई होळीला सुद्धा गौरी घेऊ देत नाही, तिच्या हुडव्याला जाऊन हात लावायचा, म्हणायचं हे तेवढं मड्याला कमी पडले, सगळा हुडवाच नाही म्हणते. हात लावलं की एक बी ठेवून म्हणते ती गौरी. संत सांगतात मुर्दे को प्रभू. ऐका, कान उघडे आहेत का? कानाला झाकणच नाही, कानाला दरवाजा नाही. कान झोपेत सुद्धा 24 तास कान उघडे आहेत. डोळा झाकता येतो, तोंड झाकता येतं आपल्याला. ऐका, श्वास मध्ये रुकवला तर श्वास थांबवता येतो, पण कान थांबवता येत नाही. श्वास मध्ये घेऊन जर कोंडला तर श्वास थांबतो. झापड झाकली तर हे शटर आहेत ना दोन असे, हे झाकले की बंद, ओठ झाकली की तोंड बंद. कान बंद करता येत नाही. हात न लावता कान बंद करून दाखवा. मला चॅलेंज आहे तुम्हाला. 10 घागरी पाणी भरीन सकाळी तुमच्या घरी. कुणी? सिद्धराम. फसलेली गाडी काढता येईल, पण कान झाकून दाखवा, हात न लावता. शिवराय, तुमच्यासारखा मृदंग मला वाजवता यायचा नाही, पण तुम्हाला हात न लावता कान झाकता येते का सांगा? होय? नाही? झाकून दाखवा कुणी कान, हात न लावता. डोळा झाकता येतो का? झाकला. तोंड झाकता येतं. श्वास कोंडला, नाक बंद. गटाराच्या कडेनं जाताना आपण श्वास मध्ये रुकवून धरतो थोड्या वेळ का होईना. त्याला भलेही प्राणायाम कळत नाही, कुंभक कळत नाही, पण तरी कान झाकता येतो का? नाही, झाकता येत नाही कान. नाही, हातच लावायचा नाही, कापसाला सुद्धा लावायचा नाही. गोळा नाही ना, गोळा नाही, बटन नाही ना, काय खुट्ट्या करून घेता नाही तर. असं आहे की नाही? केला का शरीराचा अभ्यास? हाय गंमत नाही जमत असं म्हणतात जुने लोक. स्वतःच्या शरीराचा अभ्यास नाही आपल्याला. तुम्हाला 2000च्या नोटाचा अभ्यास आहे. कुण्या रंगाची आहे रे 2000ची नोट? सांगते बघा ती आता. 2000 रुपयाची नोटाचा रंग कसला आहे? 2000च्या नोटाचा रंग सांगा. गुलाबी आहे म्हण बघा. आणि पक्षी कशात जन्म देत? असं करू लागले. ही तर खांद्यावर हात टाकून बसले, लय दोस्ती दिसायली. पप्पा सांग डिअर फ्रेंड आहेत मग. असं खांद्यावर हात टाकून बसलं होतं. न्यावं लागते आमच्या तिकडं. आम्हीच नाही तर त्यांचा काय विषय. ऐका, मुर्दे को प्रभू देत है कपडा. मेलेल्या माणसाला पूर्वी कापड दुकानदार पैसे मागत नव्हते. मातीच्या दिवशी गोड जेवण झाल्यावर नेऊन द्यायची पद्धत होती. आता काय मला माहित नाही. आता तसंच आहे म्हणा. ठीक आहे, चालू राहू द्या म्हणा. सूर्यचंद्र आहे तोवर त्याचं बुडत नाही. मुर्दे को प्रभु देत है कपड़ा, मुर्दे को प्रभु देत है लकड़ी. लकड़ी म्हणजे लाकड. मुर्दे को प्रभु देत है आग. अग्नी मिळतो. 3 गोष्टी मिळतात मेलेल्या माणसाला. म्हणून म्हणलं तुम्हाला मरून तर बघा, 3ही गोष्टी मिळतात आपोआप. कुणीतरी कपडा आणायला गेलेला असते, कुणीतरी जळण गोळा कर, त्याच्या मनाने हे एकदाच भूक लागलेली असते. काल 4 वाजता गेलेलं, रात्र जागून काढलेली, केव्हा एकदा आठवायचं असतं ते. 3 गोष्टी मिळतात. संत सांगतात मुर्दे को प्रभु देत है कपडा, लकडी, आग. जिंदा नर चिंता करे ताके बडे अभाग. अभागी हो म्हणले जिवंत माणसानो, तुम्ही चिंता करता. मेलेल्या माणसाला जर परमात्मा एवढं पुरवतोय कुणाच्या तरी मनामध्ये प्रवेश करून, लक्षात घ्या, जिवंत माणसाला देत नाही का तो? आणि म्हणून मानवी जीवनामध्ये चिंता करण्यापेक्षा चिंतन करण्याची गरज आहे. होतो ते चिंतित मानसी तुकोबाराय बोलतात.
परमात्मा प्राप्तीविषयी तुकोबारायच्या अंतःकरणामध्ये चिंता आहे. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ. तुका म्हणे नाही आपुले बळ, जेने फळ पावेन निश्चयेशी. हे शरीर कधीतरी जाणार आहे. किती साबणाच्या चर्चा असतात. कोणतं साबण वापरतो तू? तुला वापरायची गरजच नाही, रंग भडक आहे. साबण कोणतं वापरता? आता काय किती वयापर्यंत साबण वापरावं? होय. साबण किती, साबणाचे प्रकार किती, स्प्रे सेंटचे प्रकार किती, मेकअपचे कॉस्मेटिकचे कितीतरी प्रकार. कपाटं भरलेले आहेत काही जणांचे कॉस्मेटिक, सगळं शृंगाराची साधनं. मला सांगा, शेवटची गौरी कुठे ठेवतात? तोंडावर. ज्या तोंडाला जन्मभर नाकावर माशी बसू दिली नाही, डोळ्याला चिपड येऊ दिली नाही, नाक घाण होऊ दिली नाही, दात दोनदा तीनदा मिश्री लावलो, दात घासले, ज्या चेहऱ्याची एवढी काळजी घेतली त्या चेहऱ्याला आधी जाळलं जातं. शेवटची गौरी तोंडावर ठेवली जाते. आणि कोणीकडून पेटवतात? डोक्याकडून पेटवतात. अगोदर चेहरा जाळला जातो. ज्याला जन्मभर किंमत दिली, लक्षात घ्या, नाकावर माशी बसू दिली नाही, चेहऱ्याला कितीतरी क्रीम लावले, कितीतरी वेगवेगळे साबणं लावले, तीनदा घासू धुतला चेहरा, लोकांनी पाहावं म्हणून, लोकात भडक दिसावं, उजळ दिसावं म्हणून. परंतु ती चर्या, भगवतचर्या करण्याचा कधीच आम्ही प्रयत्न केला नाही आमच्या जीवनामध्ये. शेवटची गौरी तोंडावरती ठेवतात. अख्खी गौरी तोंडावर घेऊन अशी फोडली जाते आणि त्या तोंडावरती झाकून मग ते सरण पेटवलं जातं. ज्या देहाची, ज्या शरीराची एवढी भौतिक रूपाने आम्ही काळजी घेतो, ते शरीर एके दिवशी अग्नीचं भक्ष्य आहे. लाकडात घालून, गौऱ्यामध्ये घालून बाया सहज शिवाय देतात. तुला गौऱ्यात घातलं, ह्यांना काय सोफा सेटमध्ये घालायचे का? सगळ्याला गौऱ्याच येतात बरं का. संबंध गौरी आगी सवे तुकोबाराय सांगतो. तुका म्हणे शेखी स्मशानतेवरी. केवढा मोठा जरी बंगला असला 1 कोटी रुपयाचा, तरी शेवटी कुठं आहे आपल्याला? स्मशानामध्ये. आवट हात तुझी जागा, कारे शिनशी वाहुगा. तुकोबाराय सांगतात 3.5 हाताची तुझी जागा आहे. हे कशासाठी बोलावं लागतं? उगाच जमलेल्या एवढ्यापैकी एकाला तरी वैराग्य व्हावं. इथं एवढे जमलेत ना, एवढ्यापैकी एकाला तरी वैराग्य व्हावं, याच्यासाठी हे सगळं बोलणं आहे. हे कशासाठी बोलायचं? एवढं याचा फरक काही पडत नाही. सगळं ऐकलेलंच असतं, प्रमाण सगळे पाठ असतात आपल्याला. हो, लक्षात घ्या. पण चिंतनाची संत महात्मे ज्यावेळेला सांगतात की मनुष्य जन्माची किंमत संत महात्म्याला कळलेली आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, देवे दिला देह भजना. शरीर हे भजनासाठी दिलेलं आहे. म्हणून श्रवण मार्ग, भक्तीचा मार्ग हा कर्णद्वारापासून सुरुवात होतो. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. वैराग्य प्राप्त व्हायला अनेक संकट, बऱ्याच जणांच्या जीवनामध्ये संकट येतात. काय येतात? तुम्हाला संसारातून बाजूला काढण्यासाठी, तुम्हाला वैराग्य निर्माण व्हावं, विरक्ती निर्माण व्हावी, हो, एक नैराश्य यावं आणि त्यापासून तुम्ही दूर जाऊन भगवंताच्या चरणाकडे जावेत. कोणाचा तारुण्यात नवरा मरतो, कोणाची तारुण्यात पत्नी जाते, कोणाचे बालपणीच आईबाप मरतात. बरेच लेकर आहेत की त्यांनी आईबाप पाहिलेले नसतात. आम्ही 1-2 वर्षाचे होतो त्यावेळेला आमचे मायबाप गेले. किती खडतर जीवनाचा प्रवास आहे. हे कशासाठी? माणसाने आपल्या पायाकडे बघून चालण्यासाठी. नुकसान होतं जीवनामध्ये, काही लॉस म्हणतो आपण त्याला, तोटा होतो. कशासाठी? हे सगळं अपमान होतो. जन्मभर सन्मान सांभाळणं कठीण आहे. हे सगळं जीवनामध्ये येतं. कशासाठी येतं? देहात सुद्धा बदल होतात. लहानपणीचा चेहरा वेगळा, तारुण्यातला वेगळा, प्रौढत्वातला वेगळा, वार्धक्यातला वेगळा. म्हातारपणी सुरकुत्या पडलेल्या असतात चेहऱ्यावरती. नाक मुख गळू लागले लाळ आणि असं होतं. नाकाला धार लागलेली असते, डोळ्याला चिपड आलेलं असतं, सुरकुत्या चेहऱ्यावर. ज्या देखणेपणाचा अभिमान तारुण्यामध्ये असतो आणि तेच तारुण्य गेलेलं असतं वार्धक्यामध्ये सुरकुत्या पडलेल्या असतात. केशभूषा, अशी वेणी, तसा बुचडा, असा भांग, ह्याच्या चर्चा असतात. ते पांढरं करड झालेलं असतं पुन्हा. मग पुन्हा डाय करतात माणसं त्याला, बरं का. काळ्याचे पांढरे आणि पुन्हा पांढऱ्याचे रंगीत. डाय केल्यावर काळे होतात का रंगीत होतात? रंगीत होतात. रंगीबेरंगी होतात पुन्हा. का? ज्या केशभूषेचा, ज्या भांगाचा, फुग्याचा भांग असा त्याची घमेंड होती, ते पांढरं झाल्यावर पुन्हा त्याचे बदल होतात. इथं घमेंड माणसाची
आणि पाया चरणाजवळ येऊन थांबते. लक्षात ठेवा, अहंकार जातो पण त्याला फार वेळ लागतो. हो, ऐन तारुण्यामध्ये वैराग्य स्वामी विवेकानंदांना निर्माण झालं. ऐन बालपणामध्ये वैराग्य ज्ञानोबासारख्या महात्म्याला होतं. समाजाने खूप अपमानित केलं, समाजाने खूप डिवसलं, चिडवलं, हो, चापटा मारल्या, संन्याशाची लेकर म्हणून छळ केला, इदळीचं पाणी पिऊ देत नसत, भिक्षा मागू देत नसत, गावामध्ये मागितलेली भिक्षा झोळी फाडून टाकत असत. अशा एवढ्या कुचंबना जगाकडून झाल्या. वैराग्य निर्माण होण्यासाठी होत असते. संतांनी याच्या कधी तक्रारी केल्या नाहीत. मला हे ना असं म्हणलं, मला त्यानं तसं म्हणलं, आम्हाला मारलं ना, आम्हाला जेवायला दिलं नाही, उपाशी ठेवलं, पाणी, काही तक्रार नाहीत. आम्हाला 3 टाइम ताज आहे तरी गारणे करतात माणसं. हो, भाकरी नेऊन गल्लीतल्या माणसाला दाखवतात, ह्यांच्या आमच्या बायाला हो का भाकरच करायला येत नाही, मग तू कर. हां, खाऊन नाव ठेवतात माणसं. 3 टाइम खातात, मरणाचं नाव ठेवतात. पुन्हा खातच काही माणसं नावं ठेवतात. मनुष्य जन्मच कळला नाही, किंमत कळली नाही मनुष्य जन्माची. हो, मग ही जोड प्राप्त झाली आपल्याला, मनुष्य देह प्राप्त झाला. आणि या मनुष्य देहाला आल्यानंतर आपला उद्धार व्हावा अशी अपेक्षा असावी जीवनामध्ये. काय मी उद्धार पावेन, काय मी उद्धार पावेन, काय मी उद्धार पावेन, काय मी उद्धार पावेन. काय कृपा करुण नारायण, काय कृपा करुण नारायण, काय कृपा करुण नारायण, काय कृपा करुण नारायण. काय तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. समाधान चित्त माझे, समाधान चित्त माझे, समाधान चित्त माझे, समाधान चित्त माझे. कर्म काय खंडायन कर्म, काय खंडायन कर्म, काय खंडायन कर्म, खंडेन कर्म, काय खंडेन कर्म, काय खंडेन कर्म, काय खंडेन कर्म. काय मी उदार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. काय उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही नाटाच्या अभंगामध्ये तुकोबरे बोलतात, काय मी उद्धार. आपल्याला पोटाची जास्त काळजी आहे का उद्धाराची जास्त काळजी आहे? पोटाची. उदराची काळजी आहे, उद्धाराची नाही. काय मी उद्धार पावेन, भगवंताच्या चरणाची शरणागती पत्करा, उद्धार होऊन जातो. मनुष्य जन्माला आपण आलो, प्रयत्न करत राहा, जसं आपलं प्रारब्ध आहे त्या पद्धतीने. अन्नमान धन हेतो प्रारब्धा अधीन, सोस करीशी वाया, भजे मना पंढरीराया. देवाची प्राप्ती व्हावी. काय मी उद्धार, माझा उद्धार होईल का? बाकीच्या सगळ्या गोष्टी होत राहतात. येताना काही आणलंच नव्हतं तर जाताना न्यायचा संबंधच येत नाही. या जगात येताना काही आणलं होतं का? विधवर कपडा सुद्धा अंगावर नव्हता, काल तर सफारी घालून धोतर नेसून असं फेटा बांधून जन्म झाला का? किती जरी श्रीमंताचं लेकरू जन्मलं तरी ते नागवत जन्माला येतं. आईच्या गर्भातली खोळच अंगावर पांघरली होती, त्याला काय म्हणतात? वार म्हणतात. म्हणून हे 9 वार आणि स्त्रियाचं वस्त्र पण 3 नाट 9 वार. वार आईच्या शरीरातच वार नेसली होती म्हणून ह्याला वार म्हणतात. असं हे 9 वारच आहे आणि स्त्रियांची नाट पण 9 वारच आहे.
त्याला लुगडं वगैरे काय जुन्या काळामध्ये म्हणत असतात. पांघरायला वार असल्यामुळे वस्त्राला सुद्धा वार आहेत. हो, भक्तीतले 9 वार आहेत असं धर्मशास्त्र प्रमाण आहे. आता अलीकडे आता पॅन्टाला किती वार असते? पॅन्ट नाही म्हणजे हा नाही म्हणाले चांगलं. म्हणजे त्यांना काहीही म्हणल्यावर बोलत नाहीत, त्यांनाच विचारायचं. ह्याला काही म्हणा, काही आणखीन काहीच बोललं नाही ते मला 25 वर्षात. हा जशाला तसं निवांत काहीच काहीच म्हणत नाही. होय म्हणत नाही ना, मनातल्या मनात काय काय म्हणते कुणाला माहिती. पॅन्टाला वार नसते. एक पॅन्ट सोमवारी घालायचं, मंगळवारी घालायचं, हे वार लावून द्यायचे. जीवन जगण्यासाठी सुद्धा वारच आहे, नेसण्यासाठी सुद्धा वारच आहेत. याही उपर तुम्हाला कसं जगायचं तसं जगा, आमचं काम आहे सांगायचं. मी धर्मशास्त्र संत वचनाची जोड घालून बोलत असतो. मला काही जीभ जोड पदरचं येतच नाही ते. आणि पदरचं सांगून अधोगतीला कशाला? संतांनी सांगितलेलं जन्मभर सरणार नाही इतकं आहे, पुरून उरेल अनेक जन्मासाठी. म्हणून माझा उद्धार कधी होईल हे संतांना विचारायचं. मैत्री कोणाशीही करा. मैत्री बायकोशी असते, बायकोची नवऱ्याशी असते, कुटुंबातल्या व्यक्तीची असते, मित्राशी मैत्री असते, भजन्याशी मैत्री असते, सगळ्याशी मैत्री असते. पण विचारा संतांना. संसारासाठी फायद्यासाठी मैत्री कोणाशीही करा, पण विचारायचं कोणाला? संतांना विचारायचं. काय मी उद्धार व्हावे. संत महात्म्याच्या चरणाकडे गेल्यानंतर आपले उद्धाराचे खरे जनक संत महात्मे ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे. आणि आपल्या संप्रदायातलं भजन ज्ञानबा तुकाराम आहे. त्या काळात कोणी त्यांना किंमत दिली नाही, पण आता त्यांची एवढी किंमत कोणाला नाही. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे इतकी. ज्ञानबा तुकाराम म्हणलं तर गरम नाश्ता, गरम भोजन, 2 टाइम. आमच्याकडे जेवायला येता का? 2 घास तरी खाता का? वारीच्या वाटणं बंद असले म्हणजे काय पुढच्या वर्षी होणार नाही का? एवढी ताकद आहे संत महात्म्याच्या विचाराची. काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन. समाधान देव प्राप्ती व्हावी म्हणून का हा गोपीनाथ पावेची ना. देव कृपा करील मज, देव कृपा करील मज, देव कृपा करील मज, देव कृपा करील मज. काय लाज राखील, 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 देव कृपा करील मज, काय लाज राखील, काय लाज राखील, काय लाज राखील, कृपा करील मज, काय लाज राखील, काय लाज राखील, काय लाज उसावेशे हेची वाटे, जे जे भेटे तयासी. देव कृपा करील मज, काय लाज राखील. कोणाला विचारायचं? संतांना विचारायचं. आपल्या उद्धारासाठीच गुज बोलावे. काही माणसाला उगा पसारा तुला म्हणून सांगते, कुणाला सांगायचं नाही. ते उगा टाइमपाससाठी आलेलं असतंय. घरी कोणतरी वसवस केलेलं असतंय, मग ती ह्याच्या घरी येऊन बसलेलं असतंय. मग ह्याला वाटतंय लय माझ्या जीवाचं आहे का, की मग तुला म्हणून सांगते. मग सुरू होते सगळं आपल्या घरातला पसारा सगळं सांगायचा. काही सांगायचं नसतंय. तिच्या घरचं दूध संपलेलं असतंय, चहाला नसतंय, म्हणून ती येते इथं 4च्या टायमाला. असं आहे. आणि ती हिच्या पोटात शिरून बोलती. मग ती काय चाललंय? माय सगळं काम तुम्हालाच करावं लागतं, थोरली करीत नाही का? सुरू होते इथूनच पुन्हा. हिला वाटतं माय किती काळजीची माझ्या, तिचं दूध संपलंय, 4च्या चहाला आली ती. इकडं ठिणगी टाकायला तिथं काही जमलं नाही म्हणून. असं आहे. तिला वाटतं माझी लय काळजी. मग धुवू लाग की, भांडे घाशीत असली तर धुवू लागाव की, मग धुणं धुत असेल तर पिळू लागाव की दुसऱ्याने. गाराने करणार, काहीतरी म्हणणार. आपल्या घरातलं गुह्य कोणाला सांगायचं? 9 गोष्टी गुप्त असतात संसारातल्या, त्या लोकाला सांगायच्या नसतात. 9 गोष्टी गुप्त आहेत संसारात, 9 गुह्य आहेत संसारातले, दुसऱ्याला सांगायचे नसतात. आम्ही तर काही सांगतो, सख्या भावाचं सुद्धा मांडतात माणसं, काही मांडायचं नसतं.
मित्राला तर काही सांगायचं नसतं. असतील शिते तर जमतील भूते, खायला काळण भुईला भारी एक नदड भाराभर चिंध्या उताडा उगे बिना कामाचा, आमचे खिशे गरम आहेत म्हणून जमलेले असतात संघ माणसं. आणि हे सांगते ती ती ह्याच्या पोटात शिरून म्हणते, आरती बँकाच भरायले, तुम्ही इकडं शेतातच हिंडायला चिखलामध्ये. ह्याला वाटते किती पुळकेचा माझ्या. असं आहे. इटाळ कोण पाळतंय? मित्र पाळतंय का भाऊ? भाऊ. हां, खांदा कोण मित्र देतंय का भाऊ देतंय? मग आपल्याच्या पायाला पडून राहावं लागेल ना. लक्षात घ्या, गुह्य गुज गोप्य कोणाला सांगायचं नसतं दुसऱ्याला. हां, माणसं काढून घ्यायला आपल्या पोटातलं पाणी ढळू देत नाहीत. दुसऱ्याचं काढून घेण्यामध्ये पटायत असतात माणसं. त्याला माहीत असते, आमची नाडी माहीत असते, आमचा स्वभावाचा अभ्यास असतो. असं आहे. आलं का लक्षात? बघा कसं सगळे ऐकायल्यात बोल. आता उद्या म्हणणार माय कसं सांगू लाल ते रात्रचे महाराज, आता विसरून पुन्हा अभंग विसरून जातो, सगळं सांगितलेलं विसरून जातो. आपल्याच्याच पायथ्याला पडून राहिलं पाहिजे, लक्षात ठेवा. खूप असतात माणसं जवळ आलेले, पण ते आपल्या कामाचे नसतात. म्हणून गुज बोलावे संताशी, गुही आपल्या अंतःकरणातलं संताला सांगायचं. संत अडचणीतून बाजूला काढतात. हो, माणसं ऐकून घेतात आणि मग सगळ्या गावात सांगत फिरतात, फलाण्याचं असं आहे म्हणा. अरे तुला सांगण्यासाठी. असं नाही, असं चालत नाही. बघा लक्षात ठेवा, वागायला शिका. कपडे 500 रुपये मीटरच्या ऐवजी 200 रुपये मीटरचं घ्या. 1000चा चप्पल बूट घालण्यापेक्षा 500चा घाला. वागायला शिकायचं अगोदर आपल्याला. दुसऱ्याच्या आपण ज्याशी मैत्री करतो त्या स्वभावाचा अभ्यास करा. आपल्या संगतीत जेवढे जेवढे माणसं आले त्यांच्या स्वभावाचा अभ्यास करा. म्हणजे आपला अंत कोणाला लागू द्यायचा नाही, आपण अभ्यास करायचा. जगाचा अभ्यास करा, विश्वाच्या मालकाचा अभ्यास, ब्रह्मांडाचा अभ्यास केलेला आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा, ज्याच्या उदरात अनंत ब्रह्मांडे त्या हरीचा अभ्यास संतांनी केला. केवढा मोठा अभ्यास आहे संत महात्म्याचा. तुम्ही त्या विचारापासून दूर आहेत, आणखीन साधू संतांच्या विचारावरती या. म्हणून हा मनुष्य जन्म जायाचे शरीर, हार या शरीराला सजू नका, हार या शरीराचे चोचले पुरवू नका. म्हणील ती खायला देऊन अनेक रोगाभोगाच्या आहारी जातं हे शरीर. शरीर रोगाचे भांडार आहे हे. कितीतरी रोग होतात, डोळ्यालाच कितीतरी रोग होतात. ही रांजणवाडी येते, रात आंधळा असतं, दिवांधळा असतं, तिरळेपणा असतो, काचबिंदू असतंय, मोतीबिंदू असतंय, डोळे आयरी येते. आणखीन डोळ्याचे रोग सांगा. साप झाले एका डोळ्याचेच रोग. कितीतरी रोग आहेत या शरीराला. शरीर रोगाचे भांडार आहे. म्हणून आणखीन प्रत्येक इंद्रियाचा, प्रत्येक अवयवाचा, आंतरिंद्रियाचे वेगळेच, बाहेंद्रियाचे वेगळेच. शरीराचा अगोदर अभ्यास करा. त्या शरीराला फार सजू नका. हो, लक्षात घ्या. म्हणून जिवंतपणी माणसं हातात हात घालतात, पण प्रेताला शिवलं तर माणूस आंघोळ करतात. ज्या देहाला जिवंतपणी माझ्या हातात हात घालायला कुणीतरी बघत होतं, त्या देहाला माझा मृत्यू झाल्यावरती माणसं आंघोळ करतात. विटाळ झाला म्हणतात माणसं. लक्षात घ्या. म्हणून ह्या देहाची किंमत जिवंत आहे तोपर्यंत, मृत्यूनंतर काहीच नाही. हां, मेल्याच्या माघारी काय स्वर्ग नरक असं म्हणतात माणसं. मेल्याच्या माघारी काय किती माणसं आले होते किती नव्हते, कुणी रडलं काय हसलं काय, काही संबंध नाही त्याचा. म्हणजे शरीर जाणार आहे एवढी गोष्ट गाठीशी बांधून ठेवा. जायाचे शरीर राहण्यासाठी आलं नाही, येथे राहण्याचे नाही कल्पकोटीवरी, जाईल क्षणात. एका क्षणामध्ये हे शरीर नष्ट होतं. क्षणभंगूर नाही भरवसा. जायचंय. कोणी गेल्या वर्षी गेले, कोणी यंदा गेले, हो, कुणी भविष्यात जातील. आपला भविष्यात जाणाऱ्यामध्ये नंबर आहे. आपला नंबर कधी आहे? भविष्यात जाणाऱ्यामध्ये आपला नंबर आहे, बरं का. एवढ्या अडचणीच्या काळात आपण एवढ्यांच्या भेटी झाल्या, वाचून जगून आहेत, आपण भाग्यवान समजायचं. हो, आपण भाग्यवान समजायचं. भगवंताचं नामस्मरण घडतंय, हनुमंतरायाच्या दरबारात येता आला, आपल्याला सत्संग घडला आपल्या जीवनामध्ये. देव प्राप्त व्हावा. का हा गोपीनाथ पावेची ना. देव प्राप्त व्हावा. पावणे म्हणजे प्राप्त होणे, देवाची भेट होणे, बरं का. देवाची प्राप्ती व्हावी मला. गोपीनाथ म्हणजे, गोपी म्हणजे गोपिका आणि नाथ म्हणजे कृष्ण. गोपिकांचा नाथ म्हणजे कृष्ण परमात्मा. त्या कृष्ण परमात्म्याची प्राप्ती मला व्हावी. आणि हे संतांच्याकडे विचारतात. तुकोबार अभंगाच्या दुसऱ्या, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे
संत सारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे सागर पहार सांगा देवा विरोधा भार सांगा देवा तुम्ही संत सारे कृपेचे सागर संत सारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे सागर संत सारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे सारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे संत सारे कृपेचे संतांच्या समोर तुकोबाराय उभे आणि आपली व्यथा संतांच्या समोर मांडतात. उद्धाराचं संतांना विचारत जावं. कोणती गोष्ट कोणाकडे विचारायची? हिरे माणिक पाचू मोती याच्याबद्दल कोणाकडे विचारायचं? जोहरी व्यक्तीकडे विचारायचं. सोनं चांदी रुपये याबद्दल कोणाकडे विचारायचं? सोनाराकडे विचारायचं. पिकाचं बियाचं धान्याचं बिवडचं जमिनीचा पोत क्षाराचं कोणाकडे विचारायचं? शेतकऱ्याकडे. कोणाला विचारायचं या संबंधी? कोणत्या वावरात काय पेरावं माती परीक्षणातून कोणाला विचारायचं? शेतकऱ्याकडे. तालातलं कोणाला विचारायचं? मृदंगाबद्दलचं दौलतराव गुरुजीला, शिवाजी महाराजाला. स्वरातला कोणाला विचारायचं? तुम्हालाच विचारलं. हनुमान काकाला विचारावं, नागनाथला विचारावं, दिलीप अण्णाला विचारावं. बरं का, आता कीर्तनात डुकले घेणाऱ्याला काय विचारावं? झोपेचे प्रकार विचारावे. संतांना उद्धाराचं विचारायचं. का बरं? काय गरज आहे आत्ताच उद्धाराची? एवढी काय गडबड आहे? क्षणभंगूर आहे.
जाईल क्षणात, कुठल्याही क्षणात. जन्मतारीख सांगू शकता, मरणाची तारीख नाही सांगता येत. मरणाची तारीख सांगता येत नाही. कुणीही सांगा, मला यायचं कळते त्या दिवशी. मरणाचं संतांना कळतं, जन्माचं दाईला कळतं, आईला कळतं. आपण जन्माला आलो त्या दिवशी कोण कोण जवळ होतं, टाइम नुसार सांगतात सगळे. इतक्या वाजता जन्माला, या वारी जन्माला, दिनांक हा होता, सकाळ दुपार सायंकाळ संध्याकाळ रात्र मध्यरात्र पहाट. मृत्यूचं हे सगळं स्वतःला. जाईल क्षणात, कोणत्या क्षणात जाणार आहे माहीत नाही आपल्याला. देवप्राप्ती झाली पाहिजे. मृत्यू जर माहीत नसेल तर मग देवप्राप्ती, मृत्यू जर आला तर देवप्राप्ती राहून जाईल. संसारातलं काही राहिलं तर पुढच्या जन्मात काही उर्वरित करता येईल कार्य. देवप्राप्ती म्हणून ऐका, ज्या शरीराच्या नादी लागून, ज्या शरीराचे चोचले पुरवत असताना, ज्या शरीरासाठी एवढं करतो, ज्ञानोबराय सांगतात, भांबावशी झनी हे शरीर करदळी स्तंभ. केळीचं झाड बघितलं तुम्ही, केळीनं करदळी सारखीच असते, फक्त करदळीला फुलंच येतात, फळ येत नाही. केळीला फुलासहित फळ येतं. करदळी केळी समानच असतो त्याचा बुंदा. त्याच्या जर पापुधरे काढत गेलं तर शेवटी काय निघतं? संसारातलं तरी सांगा, मी अभंगातलं सांगतो. केळीचं झाड जर सगळं सोललं तर शेवटी काय निघतो? मध्ये पोकळी आहे, मध्ये फक्त पोकळी आहे, लक्षात ठेवा. तसा जन्मभर जरी संसार केला तरी घरातलेच म्हणतात आमच्या कायरला केलं का म्हणून. हे केळीचं झाड सोलल्यासारखी पोकळी आहे शेवटी जीवनासाठी. मग कोणासाठी जगता, कोणासाठी करता? करू नये असं नाही. हो, आपला उद्धार राहू नये त्याच्याबरोबर. हे सगळं करत असताना भांबावशी झनी हे शरीर करदळी स्तंभ. ऐका, भस्मक्रमी विष्ठा उभा आहे तो. हे उभा आहे तोपर्यंत चांगलं दिसतंय, पण जाळल्यावर काय होतं? जाळल्यावर माणसाच्या शरीराची राख होते. श्रीमंताची 2 मुठी राख होते आणि गरीबाची 2 मुठी राख होते. श्रीमंताला लाकडा गवऱ्यातच जाळलं जातं आणि गरीबालाही लाकडा गवऱ्यातच जाळलं जातं. लक्षात घ्या, भस्म होतं जाळल्यावर आणि पुरल्यावर काय होतं? नाही, कसं आहे, 2 विधी आहेत, एक खनन विधी आणि एक दहन विधी. बरं का, पुरणे आणि जाळणे 2 विधी आहेत. असं आहे. माणसासाठी तरी विधी आहेत हे, पशुपक्ष्यासाठी हे विधी नाहीत. एखादा पशु मृत्यू झाला तर त्याला नेऊन बांधून कुठंतरी टाकून देतो. कुठंतरीच एखादी दावणीला असलेली गाय बैल असेल तर त्याचा अंत्यसंस्कार चांगल्या पद्धतीने करतात माणसं. जाळल्यानंतर राख होते या शरीराची. का बरं मी एवढा देखणा आहे, मी एवढा चांगला आहे म्हणायची काय गरज आहे जर या शरीराची शेवटच्या दिवशी राख होत असेल तर? माती नाही सापडल्यावर माणसं कशाला जायचं म्हणतात? राख सुद्धा महत्वाची आहे शरीराची. राखाला का होईना हात लागावा म्हणतात माणसं. माती नाही सापडली, मी तिकडे गावाला गेलो बघा ती निरोप आलता म्हणून मी नव्हतोच गावावर, मग राखाला जाऊ म्हणून निघाला. राखाला नाही गेलं तर 10व्याला जातात माणसं. 10वा नाही झालं तर 13वा 14वा गाठतात. सगळंच नाही गाठलं तर श्राद्ध तरी गाठतात माणसं. गेल्या वर्षी येणं झालं नाही, अडचण होती, सगळीकडं बंदिस्त होतं वातावरण, प्रवासाच्या सुविधा नव्हत्या. मनुष्य जीवन एवढा किमती आहे, श्राद्धापर्यंत सुद्धा त्याला किंमत आहे त्या मनुष्य जीवनाला. जाळल्यावर राख होते, पुरल्यावर किडे होतात, रमी कीटक होतात, माती होते. किंवा असंच जर शरीर टाकून दिलं, पुत्र मांजर मेल्यानंतर काय करतो आपण? त्याला कुठंतरी गावाच्या बाहेर नेऊन आडगळ्या टाकतो, तर त्याला दुसरे कीटक पशु खातात, त्यांच्या पोटात त्याची विष्ठा तयार होते. 3च गोष्टी होतात देहाच्या: जाळल्यावर राख, पुरल्यावर माती, किडे. आणि एखाद्यानं जर हा देह खाल्ला, समजा जंगलात माणूस मेला, तिथं अंत्यसंस्कार झाला नाही, तर त्याला मग कोण खातील? गिधाडं खातील, कावळे खातील, रानातले जंगली कुत्रे खातील. आणि खाल्ल्यावर या शरीराचं त्यांच्या पोटात काय होईल? विष्ठा. ज्ञानोबराय सांगतात, 21 वर्षाचं बालक 700 वर्षापूर्वी या देहाचे काय होते सांगतंय. आम्हाला 80 वर्षे झाले, 90 झाले, 100च्या जवळ आलो, सेंचुरी पूर्ण व्हायला तरी आम्हाला कळत नाही. आमच्या देहाचा अभ्यास नाही तर शून्य अभ्यास आहे बाकीचा सगळा जीवनामध्ये. ज्ञानोबराय सांगतात, भाविता कीटकी भृंगी झाली दिया क्रमिले नभ. बरं का, म्हणून देवप्राप्ती करून घे, भगवंताची प्राप्ती करून घे जीवनामध्ये. पण तुम्ही सगळे संत कृपेचे सागर आहात. सागर कृपाळू नसतो. म्हणून मासेमारी करण्यासाठी कोळी बांधव ज्यावेळेला समुद्रामध्ये जातात
त्यांची मासेमारी कधी सुरू होते? श्रावण महिन्यातल्या पौर्णिमेला मासेमारी सुरू होते. कोणती पौर्णिमा म्हणतात ती? हा, कोणती पौर्णिमा? राखी पौर्णिमा. त्याला दुसरं काय नाव आहे? मोठ्यानं म्हणत जा जरा. हा, हे 1.25 वर्ष बसून राहण्यामुळं कानाला काही ऐकू बी ना काही. हा, मला तर वाटत होतं कीर्तनच विसरतात का काय की, पण नाही विसरले कीर्तन. चिंतन करत राहायचं सारखं प्रवाहात राहण्यासाठी. सारखं बसून खूप वेळ मिळाला एकांतामध्ये. एकांताचे सुख देई मज देवा. करीन त्या अभंगावर कीर्तन कधीतरी. 1.25 वर्षाचा एकांत सांगेन पुन्हा कधीतरी. मागणी पर शेवटच्या सप्ताहातल्या जागराच्या सेवेला कुठंतरी कीर्तन करण्यात येईल. सगळंच बंद आहे आता. असं आहे. मग कोणाच्या पैशासाठी संपत्तीसाठी मी नाही फिरलो जन्मभर, लक्षात घ्या. कोणाकडे खूप असतील तेवढे मिळावे असे कधी वाटलं नाही. सेवेसाठी फिरत राहिलो. तुमच्यासारख्या सगळ्या असं जनगुणी अशी सगळी मंडळी भेटली. छान वाटते थोडंसं. मेंदूचा व्यायाम भजनानेच होत असतो. भजन का? भजन कळू ना कळू, ऐका भजन. भजनाला जात जा. नाही अभंग गाता आला, नाही स्वरता, तर टाळी तरी वाजवता येईल. टाळीने सुद्धा ॲक्युप्रेशर होतं. आणि मग आपल्या शरीरात ते पोषक असतं टाळी वाजवणं सुद्धा. मग करे टाळी बोला. संतांनी सगळ्याला दिलेलं आहे. ज्याला टाळी वाजवता येत नाही त्याला ऐकायचं, श्रवण करा फक्त, आनंद वाटतो. कीर्तन नसतं तर झोपच घेतली असते की आज काय केलं असतं. पडेगा तो पडेगा, लढेगा तो लढेगा. असं आहे. झोपून झोपून झोपणार तरी किती माणूस. असं आहे. आराम आणि विश्रांती किती थोडे असते. वामकुक्षी 20-15-20 मिनिटाची असते. झोप 6 तासाची असते. 18 तास काय करायचं हा प्रश्न आहे. 18 तास काय करायचं? 6 तासाचीच झोप आहे. ह्या वयात एवढी झोप असते. किती झोप आहे? का 24 तास झोपता का? 3 तासावर चालले म्हणा आता झोप. कायमची उडून गेल्यावर तर काय करावं मग? 3-4 तासावरच. बरोबर आहे. 4 तासावर झोप आली आता. 6तले 4 तास बी लागत नाही. गाड खट्ट वाजलं की बघा बरं पुरी नो तिकडे काही वाजायला लगेच चालूच असतं. पावं करतात माणसं. हा, झोप. लहान मुलं झोपतात खूप गाढ. लहान वयात खूप झोप असते. शरीराची वाढ होते लहान बालकाची. बघा ते आईकडे असं बघते मिचमिच करून लगेच झोपते. दूध पेत पेती झोपते ते. आईकडे बघत बघत ती झोपते. पण झोपच नसते म्हातारपणामध्ये. बरं का? हो, निद्रा नाश झालेला असतो. वृद्धपणी प्रवर्तली चिंता. चिंता. द्यायचं कुणाला? हा, सगळ्यांनी इकडेच बोट दाखवू नका. हे का इथं सुद्धा येतं. द्यायचं कुणाला? आता सगळंच मला देऊन टाका, सप्ता करून टाकू एक. बरोबर आहे की? सन्मार्गी लावा, सत्कारणी लावा. पापकर्म कुणाकडून घडतं? ज्याला संताची विचार कानावर पडत नाहीत अशी माणसं वाईट वाम मार्गाला जातात, पापकर्माला जातात. हा, दुसरं सिग्नल आहे. पहिलं सिग्नल पडून गेलंय आता. 2 सिग्नलला गाडी येत असते स्टेशनमध्ये. असं असते ते थोडंसं. हा, काय नाही आता काही म्हणायचं नाही. सोडून दिले मी सगळं. आता निवांत आपल्या मस्तीत जगायचं आता. एक भजनाची नशा, भजनाचा आनंद. हो, समाजाने आपल्या सहवासात राहणारी माणसं अज्ञानी आडाणी राहू नयेत म्हणून प्रयत्न केला जन्मभर. त्याचा वेगळा अर्थ घेतला काही जणांनी. असू द्या, माझा काही स्वार्थ नव्हता त्याच्यामध्ये. आलं का लक्षात? कधीतरी सासू गालगुच्चा घेते का? माझ्या लोकांच्या संसाराचं हिच्यामुळे वाटुळं होऊ नये म्हणून तिनं गालगुच्चा घेतलेला असते का? कधी माईनं चापट मारली नव्हती का? काय एवढा सासूचा दुस्वास होतो? का राग येतो तिचा असा? का सासू जाचत असते? त्याचं कारण आहे माझ्या लेकाचा संसार वाटुळ होऊ नये हिच्या हातावरून म्हणून ती शिकवत असते. शिकवण असते त्याच्या पाठीमागे. त्याच्या पाठीमागे दुष्टपणा नसतो, खोडी नसते त्याच्या पाठीमागे. आईच्याच अंतःकरण असतं पण जरा थोडंसं कडवर असतं थोडंसं. एक धान्याचा कण सुद्धा वाटुळ होऊ नये म्हणून माणसं जुन्या काळामध्ये तुरीचं खळ झाल्यावर काय करत होते म्हातारी माणसं? का बरं? 50 पोती झाले की येचून किती होणार आहेत? पण तेवढी सुद्धा कनाय धनम. कणाकणाने पोत काही एकदाच भरलं का? कणाकणाने भरतं. बँका काही एकदाच भरल्या का? 1-1 रुपया बचत जमा करून बँक भरते आपल्या जीवनामध्ये. तसं आहे. म्हणून हे सगळं असतं जीवनामध्ये. असो, पण हे सगळी संतांची जी शिकवण आहे देत असताना लक्षात घ्या, हे मनुष्य शरीराबद्दलचं सांगतात तुकोबर आहे. म्हणजे मनुष्य शरीराला फार मोठी किंमत आहे. संतांना विचारलं, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. सागर कृपाळू नसतो. आपण नारळी पौर्णिमेपासून बाजूला गेलो थोडंसं. नारळ समुद्राला देऊन मच्छीमारी करण्यासाठी कोळी बांधव समुद्रामध्ये जातात का? सागर जीव घेऊ शकतो. वादळ झाले बघा, 2 वादळ झाले या वर्षामध्ये. तुम्ही बघितले कोकणात एक वादळ गेलं होतं.
आणि इकडे ओरिसामध्ये पश्चिम बंगालमध्ये एक वादळ गेलं होतं. बघितले दोन्ही वादळं. आपण फार सुरक्षित आहेत मराठवाड्यातली मंडळी. किती वादळामध्ये भयानक घरच उडून जातात. राहायचं कुठं सकाळी हा प्रश्न निर्माण होतो. आलं का लक्षात? म्हणून एवढे उद्ध्वस्त होतात बऱ्याच जणांचे संसार. अशी परिस्थिती जीवनामध्ये येते. सागर कोपला तर वादळ निर्माण होतं त्यातच. सागराच्या सुनामी लाट आली तर त्याच्यातच संसार जातो, त्याच्यातच जातो माणूस. सागर कृपाळू नाही पण संत कृपाळू आहेत बरं का. दयेचे सागर, कृपेचे सागर असं संत महात्म्याला म्हटलेलं आहे. निरोप हा फार तुम्ही देवाकडे पांडुरंगाकडे चाललात, माझा एक निरोप सांगा. तुमचा राबता आहे, वर्दळ आहे सारखी पांडुरंगाच्या दरबारामध्ये तुमचं जाणं येणं असतं. पांडुरंगाला तुम्ही सांगा. अनाथ अपराधी कोणी नाही, कोणी नाही झाला. अनाथ अपराधी 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 कोणी नाही झाला. पावते विठ्ठला हे माझा. पावते विठ्ठला हे माझा. पायाने सांगता न धरी भय न करी चिंता. निरोप सांगायचा आहे. तुका म्हणे मज धाडिले निरोपा. खरं तर तुकाराम महाराजालाच निरोप सांगण्यासाठी परमात्म्याने धाडलेला आहे. तरी तुकोबारा आपला निरोप परमात्म्याकडे पाठवतात संतांच्या माध्यमातून. का? संत कृपादान केले संती कल्पंती. साधू संत माय बाप तीही केले कृपादान. पंढरी यात्रे नेले घडले पुंडलिक वैद्यराजे पूर्वी साधिले साधन. वैकुंठीचे मूळ पीठ डोळा घातले अंजन. तुम्हाला काजळ घातलंय का अंजन घातले माईना? काजळ घातलंय, अंजन राहिले घालायचं. कुणाकडून घालायचंय? काजळ आईनं घालायचं आणि अंजन गुरुनं घालायचं. म्हणजे संतान अंजन लेवुनी केला मार्ग सोपा. रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न चिन्मय अंजन सुदले डोळा. माझ्या गुरुनं मला अंजन घातलं म्हणून मला कीर्तन करता आलं. लक्षात ठेवा. एवढं सगळं जे बोलतो ते माझ्या गुरुनं मला अंजन घातलं.
आणि म्हणून त्यांनी वाट दाखवली, दिसू लागली वाट. ही संतांची कृपा आहे आणि त्या संत कृपेतून तुकोबाराय बोलतात, तुम्ही कृपाळू आहात, कृपेचे सागर आहात, दया सागर आहात, कृपावंत आहात. माझा निरोप आहे, फार आहे, अत्यंतिक महत्वाचा आहे, सांगितलाच पाहिजे. देवाला सांगा की तुकाराम महाराज अज्ञान आहेत, अनाथ आहेत. अनाथ म्हणजे ज्याचे लहानपणीच मायबाप मेले त्याला काय म्हणतो आपण? अनाथ. अशी लेकरं कुठं सोडली जातात? अनाथ आश्रमात सोडतात. पंढरपूरला अनाथ आश्रम आहे. कधीतरी जाऊन या पंढरपूरला गेल्यावर, की माईनं टाकून दिलेलं लेकरू, बापानं त्याग केलेलं लेकरू, किंवा बापच माहीत नाही त्या लेकरांना, आईच माहीत नाही, असे लेकर त्या अनाथ आश्रमामध्ये असतात. अशाही लेकरांना भेटून या. ज्यांना फारच घमेंड आहे स्वतःची, त्यांनी अशा ठिकाणी एकदा जाऊन येत जा, म्हणजे आपलं जीवन कळतं, दयाभाव निर्माण होतो, परोपकाराची वृत्ती निर्माण होते, शिकायला मिळतं जीवनामध्ये खूप. स्वतःलाच मोठं समजत जाऊ नका. आपल्यापेक्षा जगात कितीतरी मोठेपण आहे ना, आपल्यापेक्षा कितीतरी जगामध्ये लहानपण आहे. आपल्यापेक्षा खूप लोक दरिद्री आहेत, गरीब आहेत, म्हणून स्वतःची गरिबी त्यांच्या गरिबीकडे पाहून जरा बरं वाटतंय, आहे त्याच्यापेक्षा माझंच बरं आहे. आणि आपल्यापेक्षा खूप श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे बघून आपली घमेंट कमी होते. ज्याला स्वतःच्या देखणपणाचा फार अभिमान आहे त्याने एकदा काश्मीरला जाऊन चक्कर मारून या. किती देखणे लोक आहेत पाहायला मिळेल आपल्याला. असं आहे, तुम्ही देखणे म्हणजे सताळ्यापुरते मर्यादित. जाऊन या जगामध्ये. देखणपणाचा कळस आहे, सौंदर्याचा कळस आहे जगाच्या पाठीवरती. पण आपल्यापेक्षा जास्त देखणपण पाहिल्यानंतर माणसाला आणि स्वतःचं देखणपण कमी वाटायला लागतं. स्वतःला अनाथ समजतात तो कोबर आहे, स्वतःला अज्ञानी समजतात. दोनच अभंग येतात आम्हाला तर आम्ही स्वतःला खूप मोठं समजायला लागतो. पण तुकोबाराय सांगतात मी अज्ञानी आहे. हो, शब्दज्ञान असून उपयोग नाही, अनुभवातलं ज्ञान असावं, गुरुगम्य ज्ञान असावं. गुरुविन अनुभव, गुरुशिवाय अनुभव येत नाही जीवनामध्ये. अनुभव येत नाही तोपर्यंत आपण अज्ञानी आहे जीवनामध्ये. तुकोबाराय सांगतात की माझा हा निरोप आहे, देवाला सांगा की तुझ्या पायाजवळ ठेवून घे. पाया पे विठ्ठला ज्ञानेश्वर करील माझे. दोन अभंग सारख्या तोडीतलेच बरं का. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी तुका म्हणे ऐशी करा निरवन. ते दोन्ही अभंग लावून बघा बरं का, सोडून बघा दोन्ही अभंग, भाव तोच आहे. थोड्या फार शब्दाची रचना माग पुढे बरं का. अनाथ अपराधी आलतं का मग म्हणताना ते त्या अभंगात. इथं अनाथ अज्ञान एवढा शब्द आहे, तिथं अनाथ अपराधी कोण नाही. पतिता आगळा पदी पाया वेगळा नका करू. वाचन चालू ठेवा बरं का, पंचपदी भजन चालू ठेवा. आणि ज्या दिवशी सगळं सुरळीत असेल त्या दिवशी लक्षात आलं पाहिजे. नाहीतर गुरुजी म्हणू लागले होते अण्णा म्हणजे चाली लक्षात येत का विरोधाचा भाग होता तो. असं पण तुकोबाराय सांगतात की या पद्धतीने मला संत महात्म्याने देवाच्या चरणाकडे नेऊन सुपूर्द करावं. तुका म्हणे ऐशी करा निर्वण मग तो रक्षण देव रक्षण करतो, देव सांभाळ करतो. सांभाळिले 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 अनाथाला देव सांभाळतो. निळोबाराय सांगतात तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. तुकाराम 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 तुकाराम